मी पाहतो की आता हल्ली बाळसा आले सगळ्यांना, जो काम कमी करतो आणि जो जास्त भ्रष्टाचार करतो, जास्त तो माईकवर बोलतो, हे लोकांना अक्कल शिकवतो. या सगळ्या गोष्टी लोकशाहीला मनस्ताप देणाऱ्या आहेत. स्वतःच्या कामकाजाची भूमिका पाहत समाजामध्ये नालस्ता असलेली असताना अशा काही लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची आज विधानं करणं, लोकांना अक्कल शिकवणं, मला असं वाटतं की मग ही थट्टा आहे लोकशाहीची. हा चौथा स्तंभ आहे. या चौथ्या स्तंभाची म्हणजे पत्रकारांची आबरू जाणार नाही याची काळजी सगळ्या स्तरावर घेतली जाईल आणि योग्य मूल्यमापन करणारी माणसंच इथून पुढं या समाजाची दिशा ठरवतील. चुकी करणाऱ्या, चोऱ्या करणाऱ्या, लोकांना फसवणाऱ्या, सतत RTI म्हणून काम करणारी काही लोक मी पाहतो, ब्लॅकमेलिंग करणारी लोक मी पाहतो, त्यांना माझा इशारा आहे. एकदा ते म्हणतात ना की ऊपरवाले की लाठी में आवाज नाहीये, आणि एकदा ती लाठी फिरली तर मग काही चांगलं वाईट त्याच्यामध्ये काय होत नाही, ते सगळं त्याचा निपात होऊन जातो. जो कोण चोर असेल त्याला गजाड करणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं ही आमची नैतिक जबाबदारी राहणार आहे. त्यामुळं ज्या ज्या बाबतीमध्ये इथून पुढच्या कालखंडामध्ये, आणि मी आपल्याला विनंती करतो समाज बांधवांना, ज्या ज्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग होईल, तुमच्याकडे पैसे मागितले जातील किंवा तुम्हाला त्रास दिला जाईल, अशी सगळ्या गोष्टी माझ्याकडे आणा. मी त्याच्यामध्ये बिलकुलही न्याय करायच्या भूमिकेमध्ये आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनातली भीती काढण्यासाठी माझं पालकत्व हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये साथ द्या आणि निर्भीड समाज घडवा. निर्भीड समाज, निर्भीड असलेली व्यवस्था आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करण्याची भावना घेऊन आपण सर्वांनी काम करूया. आपण सर्वांनी साथ द्या.